मोहित शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज फायनलला पण पात्र आणि 2 नंबरचा मानकरी कसं वाटतंय आज? आनंद वाटतो. बैल कायमच गोलाला देत राहतो. थोडा चढ उतार असतो, हा समजून घ्यायला लागतं. फॅन फॉलोईंगला काय सांगणार, कारण फॅन लोक बरेच थोडे मध्यंतरी, पण एक वैशिष्ट्य बघितलं मी मोहित शेठ, एवढे फॅन आहेत बकासूरचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, पण एकानं सुद्धा असं की नाराजगी नाही व्यक्त केली, कारण त्याला सगळ्यांना विश्वास होता बकासूरवर. आज तो साध्य झाला. काय सांगाल? नाही, सगळ्यांचा विश्वास आहे, कारण का थोडं चढ उतार असतात आणि त्यातून आपण सावरून गेलो पुढे की यश नक्की 100% भेटतं. आजचं यश कोणासाठी समर्पित असेल? कारण आज गाडी कशी पडली सांगा, वजीर आणि बकासूर? छान गाडी पडली, चांगली गाडी पडली, फायनलला पण चांगली पडली. कसा आजचा आनंद कसा आहे? आनंद काय, आपल्याला रोजच बैलाची हार झाली तरी आपण हसत हसतच घरी जातो आणि जीत झाली तरी हसतच घरी जातो. पण निमसोडचं एक वैशिष्ट्य आहे मोलशे, आज गळूनच्याला मोठं मैदान होतं, परंतु तुम्ही निमसोडला पळला, त्याच्या मागचं कारण काय सांगाल? नाही म्हणजे जेव्हा आपल्याला नाही का अपयश येत असतं तेव्हा या पाठीने आपल्याला यश मिळवून दिलेलं आहे. म्हणजे आत्ताच नाही, वर्ष झालं असं बाईजा आणि बकासूर पळला होता वडकीचा, आणि त्याच्या आधी खूप अपयश होत होतं आम्हाला असं 1 महिना, आणि इथं त्या गाडीने 1 नंबर करून परत आम्हाला विजयाचा गुलाल दिलता. असं बरेच मैदान झाली इथं की या फाटीवरती आम्हाला विजयाचा गुलाल भेटतो. नक्कीच. बरं, आज जॉकी सुद्धा बदलला, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, जरा कसं आहे, प्रत्येक ड्रायव्हरची इच्छा असते बकासूरच्या गाडीवरती बसायची, त्यामुळं आज नवीन जॉकी बसून आपण त्याला. ड्रायव्हरनं कशी गाडी आणली? प्रणव होता शेंद्र्याचा, चांगली गाडी आणली. आपण पहिल्यापासून बघतो त्याला गाडी आणताना, त्यामुळे आज त्याला चान्स दिला. बरं, आजचं नियोजन कसं झालेलं? म्हणजे कधी नियोजन झालं किंवा कसं ठरलेलं ह्या मैदानाला पळवायची गाडी? नाही, नियोजन काय झालं नव्हतं, कारण का बैल पळवायचा का नाही पळवायचा नाही चाललं होतं. पण परवा दिवशी बैलाला 3 तारखेला 2 फेरे टाकले आणि त्याच्यानंतर मग आज बैल काढला काल नियोजन करून. आज चाहते भरपूर खुश आहेत, काय सांगाल? चाहते काय, गुलाल बकासूरला हार झाली तरी ते कधी खचून जात नाही, चांगलेच कमेंट करत असतात, दादा खचून जाऊ नका, आपल्याला गुलाल एक ना एक दिवस नक्की देणार बकासूर. मित्रांनो, बकासूरचं सांगायचं म्हटलं तरी इतिहास सगळ्यांना माहिती आहे, आणि मी बघतोय असं, म्हणजे मीडियावरती आपण बघत असतो, बकासूरचा एकही फॅन असं म्हणत नाही की आम्ही नाराज आहे तुझ्या, हारला तरी म्हणजे ते म्हणतो ना आपण, हारला तरी इतिहास आणि जिंकला तरी इतिहास, आणि त्यातनं सुद्धा प्रेक्षक चाहते आहेत त्यांचे एक शब्द असतो, हारला तरी तुझ्यासोबत आणि जिंकला तरी तुझ्यासोबत, काय मी एकनिष्ठ बकासूरप्रेमी आहे आणि त्यांची साध्य म्हणूनच आपण आज इथपर्यंत आलो. बकासूर भरपूर आता असंख्य प्रेम करतात, एवढे चाहते. तुम्हाला बकासूरनं काय दिलं आयुष्यातलं सगळ्यात मोठं, काय सांगा? आयुष्यात म्हणजे जी गोष्ट नव्हती ती गोष्ट भेटली. आता आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी नाही की आपल्याला ही गोष्ट भेटली पाहिजे अशी एक पण गोष्ट नाही. सगळ्या म्हणजे इच्छा पूर्ण करून टाकल्यात त्यांनी. मित्रांनो, एक किस्सा सांगतो मी, आता विषय निघाला. पेडगाव मैदानामध्ये पहिल्यांदा मोहित शेठ आलेली घाटावरती, बरोबर का मोहित शेठ? हो, बरोबर. त्यावेळेस येसन नव्हती, बरोबर ना बुवा? आणि पेडगाव पाठी पळायला नाही, परंतु त्यावेळेस पळल्यानंतर कळलं की नक्की हा कसा पळतोय. तेव्हा मला वाटतं हातच होता बकासूर, दुसऱ्यात आला ना, दुसऱ्यात आला. काय सांगाल ते आठवण, काय सांगाल पेडगाव पाठीची? पहिल्यांदा आलता बिना एसनीचा, पहिल्यांदा झालतो आम्ही. खूप मैदान नाही का पहिलं, पण आम्हाला पहिलं चांगलं होत नव्हतं, आम्ही घरचीच गाडी पळवायचो आणि ते फायनलला परत काही मैदानात अपयश यायचं. पण पुसेगाव बसून आपलं एक सुराला लागलं, सोन्याचा बकासूरचा पायरा होऊन त्या गाडीने 1 नंबर केला. तिथून बकासूरने परत माग ओळून नाही बघितलं. पुसेगाव, कोरेगाव, पेडगाव सगळ्यात ठारचं मैदान, सगळी इतिहासच करून ठेवले. बरं, आता फॉर्च्युनरचं मैदान आहे ते मोहित 9 तारखेला, काय सांगाल? फॉर्च्युनरला बकासूर दिसणार का आम्हाला? अजून तर पायरा झालेला नाही, 100% पायरा झाला तर दिसणार, नाही तर मग कसं आहे, आता आदत दुसऱ्याचं मैदान आहे आणि आपली गाडी आदत दुसऱ्या जरा पळत नाही नीट, नाही बैलाला स्पीड सण होत नाही. त्यामुळे आता बघू, जसा पायरा होईल, चांगला पायरा झाला तर 100% दिसेल, नाही तर मामा म्हणले पायरा नाही नीट झाला चांगला आपल्या मनासारखा, बघू काय. मित्रांनो, आता बकासूरचे बरेचसे म्हणजे व्हिडिओ पडतायत, वाघ फॉर्च्युनर साठी सज्ज, सगळ्यांची इच्छा मोहित शेठ फॉर्च्युनर बकासूर आणावी, काय सांगाल त्याबद्दल? आता पायरा करणार का तुम्ही फॅन फॉलोइंग साठी? काय सगळेच म्हणतात फॉर्च्युनर आम्ही नेणार, पण ज्याच्या नशिबात आहे त्याच्याच घरी जाणार ती 100%. पण तुम्हाला शुभेच्छा आहेत मोहित शेठ, आणि खऱ्या अर्थानं आज आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये.
कारण बक्याडॉरनं आज पुन्हा एकदा फायनल राहून सगळ्या चाहत्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. असंच कायम गुलाबात राहा आणि चाहत्यांना खुश ठेवा.